माननीय दादा वेखंडे यांचं स्वागत सन्मान आणि शाही सत्कार या ठिकाणी होई स्पोर्ट बिरवाडीच्या आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीने केला जात आहे। दादा आपण दिलेलं सहकार्य आपण केलेलं प्रेम आमच्या स्मरणात राहील। त्यानंतर जगदीश दादा पवार साहेब आपण देखील टॉस्को बॉस पाहुण्यांच्या कक्षामध्ये यायचं आपलं देखील स्वागत आणि सन्मान होई स्पोर्ट बिरवाडीच्या वतीने। बँजो एक चांगलं संगीत आमच्या जगदीश दादांसाठी गायचं आहे। कार्यसम्राट माजी उपसरपंच जगदीश दादा पवार बँजो। थँक्यू पुष्कर पवार आणि रोशनजी भोईर आपण यायचं आहे। पुष्करजी पवार आपलं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। मनीष लहाने आलेत। स्वर्गीय अनिरुद्ध खाडे याच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या कॅचसाठी आपण दिलं होतं। सॉरी डॉक्टर भूषण रंगे यांच्या वतीने होतं। सॉरी सुनीलजी खाडे यांच्या शुभ हस्ते मनीष गोटेकर संघाला देखील मी आज आपण उपविजेता जरी ठरलात परंतु कामगिरी चोख आपण एक गाव एक मधून संघर्ष करून फायनलमध्ये पोहोचलेलात। हार आणि विजय क्रिकेट आहे होत असतो। चला गोटेकर संघाचे सर्व खेळाडू यायचे। अर्जुन आवाज येतो। चला या व्यासपीठावर जगदीश पवार साहेब यांच्या शुभ हस्ते तुम्हाला 1212 2 षटकारासाठी कॅश प्राईज आलं होतं। या लवकर अर्जुन बांगर आणि गोटेकर संघाचे गोलंदाज ओमकार परटोले आपण देखील यायचे। आपल्याला देखील 1212चं कॅश प्राईज आलंय। ओमकार परटोले पुष्करजी आणि आमचे रोशनजी यांचं स्वागत आणि सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे। त्यानंतर विजयजी कंबालकर साहेब आपण यायचंय। विजयजी कंबालकर साहेब त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल। पुढचं नाव सांग बाळा। सन्माननीय उत्कृष्ट ठेकेदार संदेशजी भोंडवे यांचं स्वागत आणि सन्मान लगेचच आपण पाहुण्यांच्या कक्षामध्ये करणार आहोत। मी विनंती करतो आपण यायचंय। ओमकार परटोळे गोटेकर संघाचे गोलंदाज आपलं कॅश प्राईज घेऊन जायचंय 1212। या लवकर ओमकार जगदीश पवार साहेब यांच्या शुभ हस्ते ते वितरण केलं जाईल। उत्कृष्ट गोलंदाज त्यांना गोलंदाजी आवडली म्हणून आपल्याला पारितोषिक योगेशजी केणे विश्वजाजी यशवंतराव आणि पंकज पवार आपण यायचे आणि सुरेश पाटील आपल्या चौघांचं त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल। या लवकर सुरेश पाटील चला ना नेहमी आपण हसत असता नेहमी सगळ्यांना शुभेच्छा देता। या ओमकार परटोले या माझे मित्र जगदीश पवार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्याला प्राईज द्यायचंय। कॅमेरामॅन 1212 हार्डलक ओमकार असो मेहनत केली परंतु खूप सुंदर गोलंदाजी आपण फायनलमध्ये केली। 1212 सरपंच सन्मान्य तुकारामजी वड साहेब यांचं स्वागत आणि सन्मान पाहुण्यांच्या कक्षामध्ये केलं जाईल। तुकारामजी वड साहेब त्यानंतर सन्माननीय माजी उपसरपंच दीपकजी निमचे साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान वड साहेबांच्या नंतर केलं जाईल। वड साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल। त्यानंतर माजी उपसरपंच सन्माननीय दीपकजी निमचे साहेब ग्रामपंचायत उंबरकांड आणि त्यांच्या सौभाग्यवती नुकताच उपसरपंच झालेले आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल। त्यानंतर जगदीशजी पवार साहेब यांच्या विश्वासू व्यक्तिमत्व युवा नेते निलेशजी भेरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल। त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी विषय प्रथमतः आपण निलेशजी भेरे साहेब यांचं देखील स्वागत करणार आहोत। निलेशजी भेरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान भगवानजी वांगड साहेब आपण देखील यायचं आपलं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। चला सर्व टीम जरा जवळ या, बक्षीस वितरण सोहळा लगेचच चालू करणार आहोत।
त्यानंतर कुणबी सेना युवा तालुका अध्यक्ष सचिनजी खाडे त्यांच्या वतीनं आम्हाला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मिळाले आहेत, त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. सचिनजी खाडे. तसेच त्यानंतर सन्मान्य भावेशजी भोईर आपण देखील आपलं देखील आम्हाला विशेष सहकार्य आम्हाला मिळालं. डीजे स्पोर्ट मेंगालपाडाचे कर्णधार किंवा कोणी प्रतिनिधी खेळाडू असाल तर आपण देखील या. डीजे स्पोर्ट मेंगालपाडा कडे मैदान मेहनतीने सजवलं गेलं आणि त्यासाठी मेहनतीने आम्हाला सहकार्य केलं आहे. डीजे स्पोर्ट मेंगालपाडा आपलं देखील आभार आणि कौतुक आणि ऋण व्यक्त करतो. इकडे इकडे सन्मान्य भावेशजी भोईर साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान. डीजे स्पोर्ट मेंगालपाडा यांचं देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर उत्कृष्ट ठेकेदार रितेशजी विदे. रितेशजी विदे साहेब आपण यायचं आहे प्लीज, विनंती आहे. रितेशजी विदे आपलं देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर दोन टीमला आम्हाला विशेष सहकार्य लाभले ललितजी खाडे यांचं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल. आणि मागाशीच म्हटलं बघा, साडगाव संघ माझ्या समोर आहे. आपल्या विभागाचे दसई गावचे सुपुत्र आसिफ मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर आसिफ यांच्यासाठी जोरदार टाळ्या घ्या. कारण रात्री 12 वाजले होते आदल्या दिवशी तरी काही नव्हतं, परंतु दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत पूर्ण सेटअप उभं करून दिलं. आसिफ शेख आपण यायचं, आपला मान आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. माझे मित्र आहेत, ते देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, परंतु आज उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आसिफ भाई शेख यांचं स्वागत आणि सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येईल. त्यानंतर उत्कृष्ट समालोचक म्हणून यांची भूमिका आज जर या ठिकाणी नसले योगजी बागरे सर, जयजी विदे सर यांचं देखील आभार व्यक्त करतो. सन्मान्य अनिलजी गुजरे साहेब, यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टची जेवढी संपूर्ण टीम होती त्यांची विश्रांतीची सोय त्यांनी केली रात्रीची. अनिलजी गुजरे आपण यायचं, आपलं देखील कौतुक आभार आणि ऋण व्यक्त करतोय. अनिलजी गुजरे संपूर्ण घर आपण आपलं दिलं, याला म्हणतात दानशूर व्यक्तिमत्व. सन्माननीय महेश दादा कंबालकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपण यायचं, आपलं देखील शेष दादा वेकंडे याच्या वतीनं हार्दिक स्वागत. चरपोली ग्रामपंचायत उपसरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आमचे सन्मान जगदीश दादा पवार साहेब यांच्या वतीनं आपण पाहिलं खूप साऱ्या बक्षिसांची खैरात आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. आणि संपूर्ण 10 दिवस नाईटला उपस्थित राहून ग्राउंडची देखभाल, ग्राउंडचं सहकार्य ज्यांनी केलं ते आमचे विठ्ठलची भगत, सोमनाथजी भगत आपण यायचं, आपलं स्वागत सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केलं जाईल. सोमनाथजी भगत. त्यानंतर पंढरीजी सासे यांना विनंती करतो, आपण टी शर्ट साठी आम्हाला सहकार्य केलं, आपण देखील यायचंय. तसेच सन्माननीय विजयजी भेरे आपण देखील यायचं, आपण देखील टी शर्ट साठी आम्हाला सहकार्य केलं, आपलं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. त्यानंतर सन्मान्य मधुकरजी खाडे साहेब आपण देखील यायचंय. थँक्यू. त्यानंतर मी मगाशीच म्हटलं उद्योग क्षेत्रामध्ये जरी प्रगती केली परंतु क्रिकेटवर ध्येय एवढं प्रेम, उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आज महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी नाव कमवलं, आपल्या तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय सोमनाथ खाडे सर, मी आपणास आमंत्रित करतो, आपलं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. एक गोड आवाज, खूप सारी मेहनत आणि स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पाडली. थँक्यू सोमनाथ खाडे सर. त्यानंतर मी मगाशीच म्हटलं नोकरी व्यवसायामध्ये स्वतः इंजिनियर असून मात्र समालोचनामध्ये त्यांचं अग्रगण्य नाव, गोड आवाज, व्हॉइस ऑफ द शेरे जगदीशजी तारमाळे सरांना मी आमंत्रित करतोय, आपलं देखील सन्मान या ठिकाणी केलं जाईल. इकडे इकडे
आणि सलग आणि सलग 3 दिवस आम्हाला जेवणाची व्यवस्था ज्यांच्याकडून मिळाली, राजारामजी काडे, प्रतीकजी काडे आणि देविदासजी काडे साहेब, आपलं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. थँक्यू. चेरपोली ग्रामपंचायतचे उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरचे संचालक, युवकांच्या दिलची धडकन, युवा नेते, राजकीय क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव जगदीशजी पवार साहेब, आपण आलात. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आणि स्वागत. थँक्यू. त्यानंतर उत्कृष्ट पंचांची भूमिका मला नेहमीच मार्गदर्शन करणारे हेमंत तावडे सर यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. हेमंतजी तावडे सर आपण यायचंय, आपलं देखील सत्कार आणि सन्मान देवीदासची काडे आपण करायचंय. त्यानंतर लायेगाव यावरून इथं येऊन आम्हाला सहकार्य केलं, मॅचेससाठी सहकार्य केलं, संपूर्ण मॅच आपण पाहिल्या. शेषदादा यांचे जिवलग मित्र महेश कंबाळकर साहेब आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर मी मगाशीच म्हटलं एक खेळाडू देखील असले, परंतु शहापूरमध्ये त्यांची नावाची चर्चा, उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ओळख, अभिभाई सावंत यांचा देखील सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. ओवी स्पोर्टचे लेजंड खेळाडू किशोर दादा आणि प्रदीप दादा आपण देखील खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली, आपलं देखील स्वागत, सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. अभिभाई सावंत उत्कृष्ट पंच, त्यांचा देखील या ठिकाणी मान, सन्मान आणि सत्कार. त्यानंतर प्रदीप दादांच्या सोबत विजयभाई भेरे हे देखील या सामन्यासाठी विशेष मेहनत घेत होते. प्रदीप गाडेकर दादा, विजयजी बेरे आणि किशोरजी बेरे आपण यायचं. आपण तिघांनी देखील विशेष लिजेंड खेळाडूची भूमिका कशी असावी, मार्गदर्शन, जबाबदारी आणि आधारस्तंभ म्हणून कसे उभे राहिले, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट, कारण आम्ही स्पर्धा पाहिली. ओवी स्पोर्टची यूट्यूब गँग, आपण सर्वांनी यायचे प्लीज, असं आहे ते. युट्यूबर्स चला लवकर, ओवी स्पोर्टचे युट्यूबर्स, जी गरज लागेल ती गरज आपण पार पाडलेले. चला सोशल मीडिया यायचे लवकर, सोशल मीडिया वर्कर्स आपण सर्वांनी यायचंय. मॅगी अँड टीम, कौतुक आणि अभिनंदन आणि शुभेच्छा, थँक्यू. त्यानंतर उत्कृष्ट पंच आमचे सुमित सर यांना मी आमंत्रित करतो, आपला देखील स्वागत, सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला जाईल. सुमित सर, देवदासजी काडे सर, सुमित सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. उत्कृष्ट पंच मॅन फ्रॉम शहापूर कासरआळी गोठेकर, ओके थँक्यू. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आमचे सन्मान भोईर सर यांना विनंती करतोय, मी त्यांचं कौतुक खूपच करेल, कारण उत्तम दर्जाची क्वालिटी, उत्तम दर्जाचं नियोजन. सन्मान्य भोईर सर आणि सर्व टीम आपण यायचं आहे यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट. त्यानंतर सन्माननीय केबल नेटवर्कचे सुनील भेरे यांना विनंती करतोय, आपण देखील यायचं आहे. डीजे ऑपरेटर तानाजी शिरोसे यांना विनंती करतो, आपण देखील यायचं आहे. डीजे ऑपरेटर तानाजी शिरोसे या लवकर, चला. सन्मान्य निखिल दादा मेंगाळ आपण देखील या, आपलं देखील स्वागत आणि सन्मान. शेष दादा आम्हाला सांगतात त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होणं गरजेचं आहे. तानाजी शिरोसे आपण या. डीजे आपण खूप सारा सुंदर आवाज आम्हाला दिला, त्या आपलं देखील स्वागत आणि सन्मान.
त्यानंतर निखिल दादा मेंगाल यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचे. तुमचा सन्मान घेतो. आणि एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण जरूर घेऊयात. आपल्या बिजी शेड्यूलमधनं आपला अमूल्य वेळ आपल्यासोबत आजचा पूर्ण दिवस ज्यांनी घालवला, शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज या संपूर्ण परिसराच्या समालोचक आणि अंपायरसाठी नेहमी झगडत असणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर गोड मनाचं आणि सदाबहार व्यक्तिमत्व, व्हॉइस ऑफ नडगाव शहापूर, सह्याद्रीचा ढाण्या भाग जयजी भालके सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. शुभ सन्मान एकदा जयेश भालके सरांसाठी जोरदार टाळ्या. भरपूर फॅन्स जयेश भालके सरांचे तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळत असतात. चुकून त्याचबरोबर माऊली ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा प्रफुल्लजी विदे सर, त्याचबरोबर समाधानजी विदे सर, आपण या. आपला शुभ सन्मान आदेश विदे आपण सुद्धा या. विदे अँड विदे कंपनी आपण या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आणि भरपूर मोलाचं सहकार्य, टुर्नामेंटचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून या विदे कंपनीनं या ठिकाणी कामगिरी पार पाडली. आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर भास्कर दादा खंबाळकर, मी आपणास विनंती करतोय आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतायत. ज्यांनी जर नजर चुकीनं पाहुण्यांचा कुणाचा मान्यवरांचा जर शुभ सन्मान राहिला असेल तर आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून दिलगिरी व्यक्त करतोय. डीजे ऑपरेटर आमचे वन अँड ओनली डीजे मयूर, ज्यांचा शुभ सन्मान करणं बंधनकारक आणि क्रमप्राप्त आहे. मयूर भावा ये, ज्याच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं चौफेर मनोरंजन झालं. त्याचबरोबर गेली 9 दिवस आमच्या आवाजाची ज्यानं मनापासून काळजी घेतली त्या डीजे ऑपरेटर मयूरचं स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत. सन्मान जर चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल तर आपली सर्वांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. कुणी राग मानून घेऊ नका मित्रांनो. चला प्राइज सेरेमनीला आपण सुरुवात करत आहोत. विशेष सन्मान 2 मुख्य आधारस्तंभ या स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाचे, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो शहापूरच्या टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त होण्यासाठी सातत्यानं कार्य केलं जातं. या आपल्या बिरवाडीचे सुपुत्र आहेत आणि निश्चितच ज्या 2 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून हा संपूर्ण डोलारा उभा राहतो आणि श्रेयसदादांच्या खांद्याला खांदा लावून हे 2 युवा तरुण या संपूर्ण परिसराचा मान सन्मान अभिमान वाढवत आहेत. बिरवाडीचे हे 2 युवा मनीषजी खाडे आणि मनोजजी वेखंडे, दोस्तीच्या दुनियेतली राजा माणसं, ज्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. या 2 लाडक्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहोत. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. टीम आहे श्री गणेश बिरवाडी. चला त्वरित या मित्रांनो. श्री गणेश बिरवाडीचे सर्व प्रतिनिधी आपण समोर या. आपलं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. स्वर्गीय अमोलदादा महाळुंगे यांच्या स्मरणार्थ समीर महाळुंगे तथा प्रफुल्लजी विदे यांच्याकडनं ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज आपण वितरित करत आहोत. टीम आहे श्री गणेश बिरवाडी.
8व्या क्रमांकाचं पारितोषिक. वेलप्लेट बिरवाडी आणि पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 7व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ज्यांनी जबरदस्त खेळ दाखवला. टीम आहे साजिवली. 7व्या क्रमांकाचं पारितोषिक. एकदा टाळ्या होऊ द्या साजिवलीवाले या. अमोलदादाच्या स्मरणार्थ समीर जयराम महाळुंगे यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर प्रफुल्लजी विदे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रोख रक्कम कॅश प्राइज या ठिकाणी वितरित केलं जात आहे. 7व्या क्रमांकाचं पारितोषिक. टीम आहे साजिवली. वेल प्लेड. सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. टीम आहे सूरज स्पोर्ट्स भातसई. सूरज प्रतिष्ठान भातसई टीमचे कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या. मान्यवर निलेश दादा खाडे ज्यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज आम्हाला रोख रक्कम 8,000 रुपये प्राप्त झाले. त्याचबरोबर 6व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे भरत भाऊ गाडेकर यांच्या शुभ हस्ते आम्हाला मिळालेली आहे. त्यांचे चिरंजीव इथं कुठं असतील तर आपण सर्वांनी या. मान्यवरांना विनंती आहे आपण यायचं आहे. भातसई टीमचं पारितोषिक या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून मनोजजी वेखंडे यांच्या 6वं पारितोषिक आपण वितरित करत आहोत. मनोज वेखंडे हे राहणार बिरवाडीचे जरी असले मित्रांनो, मात्र संपूर्ण शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यात असं कुठलं गाव नाही जिथं भावाचं नाव नाही. कुठल्याही गावात जाईल त्या गावचा स्वतः होऊन जातो आणि सर्वांच्या मनामनावरती राज्य करणारे व्यक्तिमत्व आहे. थँक्यू सो मच. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. टीम आहे जय बजरंग साबगाव. जितेंद्रजी विषय यांच्या माध्यमातून रोख रक्कम 8,000 रुपये आम्हाला सौजन्य झाले. त्याचबरोबर श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून ही सुंदर ट्रॉफी या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. चला, जय बजरंग साबगाव टीमचे कॅप्टन नितीन अंदाडे दादा आणि त्यांची संपूर्ण टीम विनंती आहे आपण या. या सर्व संघांनी जबरदस्त खेळ दाखवला आणि मैदान गाजवलं. त्या सर्व संघांचं या ठिकाणी आपण कौतुक करत आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं विशालदादा पडवळ यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 10,000 रुपये आणि 11,000 रुपये आणि श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते एक सुंदर ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जात आहे. टीम आहे रमेश स्मृती साडगाव. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. चला या मित्रांनो, विश्वास सर आणि टीम आपण या. आपलं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. वितरित केली जात आहे. चतुर्थ क्रमांकाचं हे पारितोषिक. टीम रमेश स्मृती साडगाव. त्याचबरोबर या मैदानावरती ज्यांनी सुंदर खेळ दाखवला, तृतीय क्रमांकावरती भरारी मारली. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये स्वर्गीय अनिरुद्ध खाडे या लाडक्या भावाच्या स्मरणार्थ मान्यवर ओमकार मित्रमंडळ आणि बुवा शेठ अधिकारी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 रुपये आम्हाला मिळाले. त्याचबरोबर श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी या ठिकाणी आपण देत आहोत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. टीम आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली. भिवंडी ग्रामीणचा हा संघ आहे. अगदी शिस्तबद्ध आणि जबरदस्त खेळ त्यांनी या ठिकाणी दाखवला आणि आपल्या चांगल्या खेळाची झलक इथं आपल्याला दिली. वेल प्लेड आसिफ भाई आणि टीम. सिकंदर स्पोर्ट्स महापोली तृतीय क्रमांकाचं पारितोषिक.
त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेला संघ आहे, ज्या संघानं मैदानावरती नेहमीच आपल्या नावाची छाप सोडली आहे. SB11 आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेघर, रनरअप ऑफ द टुर्नामेंट. रोख रक्कम 50,000 रुपये आणि श्रेयसदादा वेखंडे यांच्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफी आणि रोख रक्कम 50,000 रुपये सुद्धा श्रेयसदादा वेखंडे यांच्या शुभ हस्ते आपल्याला प्राप्त झालेत. चला SB ग्रुप आई गावदेवी गोठेकर बी मित्रांनो, सर्वांनी या पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. रनरअप ऑफ द टुर्नामेंट. SB11 आई गावदेवी गोठेकर बी या संघाला रनरअप ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा. या स्पर्धेमध्ये ओपन गटाची जी टीम फायनल मॅच खेळली, फायनलच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण वितरित करायची बाकी आहे. ओवी मनीष खाडे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच अर्जुन बांगर. मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच अर्जुन बांगर. आपण या ओवी मनीष खाडे यांच्या सौजन्यानं ही सुंदर ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर, मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. वेल प्लेड अर्जुन. पुढील वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मॅन फ्रॉम गोठेघर मनीष लहाने. ओवी मनीष खाडे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी सौजन्य झालेली आहे. चला मनीष लहाने, आपण या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या वैयक्तिक पारितोषिकासाठी. भरपूर खेळाडूंनी इथं नक्कीच मैदानावरती हजेरी लावली, मात्र काही खेळाडूंनी मन जिंकली. आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपल्या संघाला फायनल पर्यंत धडक मारून दिली. तो मनीष लहाने ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट खेळाडू आहे कुमार वेद, भगवान वलटे आणि संकेत दिनकर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी सौजन्य झालेली आहे. खेळाडू आहे कैलास भांडे, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कैलास भांडे आपण असाल किंवा आपला कोणी प्रतिनिधी असेल, नितीन दादा या. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अगदी आकर्षक आणि सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहताय. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 श्रेयसदादा वेखंडे आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ग्रामस्थांचं हे दमदार आयोजन सुफल सुमंगल पार पडतंय. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वेद, भगवान वलटे आणि संकेतजी दिनकर यांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक आपल्याला सौजन्य झालेली आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गणेश विशे, मॅन फ्रॉम रमेश स्पोर्ट्स साडगाव. बेस्ट बॉलर ऑफ द
बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. ओपन गटातील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण देत आहोत. वैयक्तिक पारितोषिक वाटत दिली जात आहेत. ओबी मनीष खाडे यांच्या माध्यमातून सौजन्यानं बेस्ट बॉलर ऑफ दी ओपन टीम साहिल भेरे, मॅन फ्रॉम हार्दिक स्पोर्ट्स शहापूर. साहिल भेरे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साहिल बेरे यंगस्टर गोलंदाज आहे आणि नक्कीच त्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीचा जलवा अगदी सीझनच्या सुरुवातीलाच दाखवलाय. वेल प्लेड साहिल आणि खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ओपन गटातील उत्कृष्ट फलंदाज. जबरदस्त बॅटिंग ज्यानं केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी ज्याची पाहायला मिळाली. मैदान गाजवलं. सामना जरूर भावानं हारलाय मात्र मन आपली सर्वांची जिंकली आहेत. खेळाडू आहे पराग तारमळे, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. पराग तारमळे आपण असाल किंवा आपला कोणी प्रतिनिधी असेल तर या. परागचा कोणी मित्र असेल तर आपण या. या नितीन दादा. बेस्ट बॅट्समन ऑफ दी ओपन टीम पराग तारमळे इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. ओपन गटाची मॅन ऑफ द सिरीज आपण देत आहोत. वेद भगवान वलटे, संकेतजी दिनकर या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झालेली सुंदर ट्रॉफी जाते. मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट ओपन गटाचा मालिकावीर ही पारितोषिक आपण वितरित करत आहोत. खेळाडू आहे हार्दिक स्पोर्ट्सचा बाली भागरे. ओपन गटाची मालिकावीराची ही ट्रॉफी या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. बाली भागरे मॅन ऑफ द सिरीज, ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली, संघासाठी वेळोवेळी चांगल्या खेळी साकारल्या, तो बाली भागरे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. वेल प्लेड बाली आणि संपूर्ण कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. डॉक्टर भूषण रंगे साहेबांकडनं एक अनोखं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं होतं. एक स्मार्टफोन आहे. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्लेअर आहे श्री गणेश बिरवाडी टीमचा चेतन भेरे, इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि आपल्या टीमला मैदानावरती जेतेपद पटकावून दिलं. तो इमर्जिंग प्लेअर चेतन भेरे ठरला आहे. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड चेतन, तुला तुझ्या कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहा, एक विशेष सन्मान आपण करतो आहोत, ज्यानं या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये रंग भरले. फायर शॉटचं काम त्यांनी सुपल सुमंगल पार पाडलं. आलेल्या प्रत्येक पाहुण्यावरती श्रेयस दादा वर्षाव केला, अगदी शुभेच्छांचा, आणि त्याचबरोबर पुष्प वर्षाव केला. तो काय नाव त्याचं, राजू वेखंडे, फायर शॉट मशीन ऑपरेटर राजू वेखंडे. आपण या शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत.
पहा, ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं दमदार आयोजन सर्वांनाच आवडलं. मात्र मनीषजी खाडे यांचे साडू विशालदादा पडवळ यांच्या माध्यमातून ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या संपूर्ण आयोजन कमिटीला 2 दिवसाची अलिबाग ट्रिप या ठिकाणी स्पॉन्सर झालेली आहे. साडूंना विशालदादा पडवळ साडूंना कदाचित कमिटीचं अंदाज नसावा. जवळजवळ 150 ते 150 पोरं कंटिन्यू मैदानाच्या चारही बाजूला होती. विशालदादा हजेरी व्यवस्थित घ्या. एक ओपन गटाची मॅन ऑफ द मॅच द्यायची बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच कॅन्डी अर्थात संदीप बागरे. आपण या. एक सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिलेली आहे. कॅन्डी आपण या. आणि अजून एक मॅन ऑफ द मॅच राहिलेली आहे. एक गाव एक संघाचा जो सामना झाला. आदी मडके मॅन फ्रॉम गोठेगर मॅन ऑफ द मॅच. परवा दिवशीचा एक सामना झाला होता त्याची मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. आदी मडके आपण या. आदी मडके आपण या त्वरित. आणि चला आधी मडके या. आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात येते. आणि ज्या बक्षिसासाठी गेली 9 दिवस इथं रणसंग्राम रणकंदन माजलं होतं. गेली 9 दिवस या ठिकाणी आपण सर्वांनी आनंद लुटला. मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करत आहोत. खेळाडू आहे आदी मडके ज्यानं जबरदस्त कामगिरी पार पाडली. आणि ज्या बक्षिसासाठी आपण गेली 9 दिवस रणकंदन पाहिलं. ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं दमदार आयोजन. वर्षभर शेषदादा चर्चा होत असते स्पर्धा झाल्यानंतर आणि स्पर्धा व्हायच्या अगोदर बरोबर सर्वांना चाहूल लागलेली असते. अगदी सीझनच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा होते. आणि या स्पर्धेचं विशेष आकर्षण मालिका वीरासाठी जी 2 व्हीलर बाईक या ठिकाणी आपण पाहताय. चमचमती बाईक वन मॅन शो आपल्या सर्वांचं आधारस्तंभ. त्याचबरोबर युवा नेतृत्व गोड गुलाबी आणि युवा यंग डॅशिंग डायनामिक हँडसम श्रेयसदादा वेखंडे ज्यांच्या शुभ हस्ते जी चमचमती बाईक आपल्याला मालिका वीरासाठी मिळाली आहे. ती मालिका वीराची बाईक अर्थातच मॅन ऑफ द सिरीज जातीये. ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं हे दमदार आयोजन ज्यानं गाजवलं. एनी गेस आपण कोणी सांगू शकता का कोण असेल मालिकावीर? वन अँड ओनली ज्यानं आपल्या शहापूर तालुक्याचा मान सन्मान अभिमान वाढवला. सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मेहनत करून जिद्दीनं चिकाटीनं ग्रामीण भागातून येऊन संपूर्ण विश्वावरती आपल्या खेळीचा प्रभाव सातत्यानं दाखवला. मॅन फ्रॉम SB स्पोर्ट्स आई गावदेवी गोठेगर बी. बाईकची हॅट्रिक या मैदानावरती ज्यानं पटकावली आहे तो खेळाडू आहे गणेश डिंगोरे. द धोनी ऑफ द शहापूर तालुक्याचा धोनी मॅन ऑफ द सिरीज गणेश डिंगोरे ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. निर्विवाद यश ज्यानं पटकावलं. अगदी पहिल्याच मॅच मध्ये ज्यानं तुफान कामगिरी केली आणि मालिकावीरासाठी प्रबळ दावेदार सातत्यानं राहिलाय तो गणेश डिंगोरे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट. आणि मॅन ऑफ द सिरीज श्रेयस दादा तिसऱ्यांदा जाते गणेश डिंगोरेला. गणेश नेहमीच तुझ्याकडनं अपेक्षा असतात आणि या सर्व अपेक्षा तू यावेळेस पूर्ण करतोय. कसं वाटतं तुला आणि तुझ्या सर्व चाहत्यांसाठी काय सांगशील? अजूनही बघतो मैदानावरती भरपूर गर्दी तुझ्यासाठी अजूनही थांबली आहे. तुझ्या भावना काय आहेत आणि चाहत्यांसाठी काय सांगशील?
नक्कीच सगळ्यांचा सपोर्ट असतो मला आणि आयोजकांचा पण मला सपोर्ट आहेच आणि माझ्यासाठी लकीच टुर्नामेंट आहे आणि ग्राउंडसुद्धा माझ्यासाठी लकी आहे. याच्यापुढं मी कुठं पण बाहेर गेलो ना तर मला विचारलं तुझी आवडती स्पर्धा आणि ग्राउंड कोणतं असेल तर मी नक्कीच या टुर्नामेंटचं आणि या ग्राउंडचं नाव घेईन. आणि टीमचा पण माझ्यासाठी सपोर्ट लागला. आम्ही फर्स्ट मॅच खेळायला आलो तर आम्ही टॉस जिंकलो पण आम्ही फिल्डिंग येणार होतो पण टीम लेट झाल्यामुळे आम्ही बॅटिंग घेतली आणि त्या बॅटिंगचा मला फायदा आला. मी रन मारू शकलो आणि त्याच्यामुळेच मी काय पुढं गेलो रनमध्ये आणि मग मला बाईक भेटली. नक्कीच शहापूरचा बायकर मॅन आहे भावा. कितवी मॅन ऑफ द सिरीज आणि कितवी बाईक आपल्या घरी जाईल आज? 6वी बाईक आहे. श्रेयस दादा, पैसा कुणाकडे किती असू द्या, शोरूम मधून जाऊन तुम्ही 10 गाड्या विकत घ्याल, मात्र श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत मालिकावीराची जी बाईक, जेव्हा एखादा प्लेअर त्या बाईकवरती बसून एका ग्राउंडला राऊंड मारेल, एखाद्या गावामध्ये जेव्हा ती बाईक लावेल, त्यावेळेला त्याची जी छाती असेल ती निश्चितच एखाद्या मोठ्या लढवय्यासारखी फुगलेली आपल्याला पाहायला मिळते. वेल प्लेड गणेश, आणि तुझ्या संपूर्ण कारकिर्दीसाठी भावा तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आपली कितवी बाईक? 6वी बाईक आहे आणि नक्कीच शेषदादांचा मी धन्यवाद करतो की ते असाच सपोर्ट करत राहावा. अशा टुर्नामेंट मोठमोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये ग्रामीण खेळाडूंना चान्स भेटतो, ते नक्कीच संधी बघत असतात मोठ्या टुर्नामेंट खेळण्यासाठी. तर तुमचाही धन्यवाद, असंच सहकार्य करत राहा. नक्कीच मौके पे चौका सोने पे सुहागा. गणेश तिसरी बाईक जातीये. निश्चित केंद्रीय मंत्री चषकाची कार सुद्धा गणेशच्या घरी लागलेली आहे. मालिकावीराची भावा, 3चे 30 होऊ दे, 30च्या 300 होऊ देत. खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळत राहा आणि शहापूर तालुक्याचं गोटेकर गावाचं नाव सातत्यानं मोठं करत राहा. हा होता गणेश डिंगोरे, मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 230 पॉइंटच्या माध्यमातून ही बाईक गणेश डिंगोरेला आपण या ठिकाणी देत आहोत. गणेश, एक प्रश्न तुला जरूर आम्ही विचारायचा राहिलेला आहे. बाईक आज मिळतीये, याच्यापूर्वी सुद्धा तुला मिळाल्यात. आज बाईक मिळाल्यानंतर पहिली राईड कोणासोबत? नाही, नक्कीच आतिशसोबतच घेईन मी कारण की त्याच्यामुळेच पहिली मॅच आम्ही बॅटिंग घेतले, कारण की आम्ही फिल्डिंग येणार होतो. आणि तो पहिला असा खेळाडू असेल का प्लेइंग 11 मधला खेळाडू घरी बसून आमची मॅच बघतोय. तो घरी होता मी इथं बॅटिंग करत होतो. नक्कीच त्याच्यामुळे मी त्यालाच घेऊन बाईकवर एक राईड मारन. नक्कीच गणेश, इट्स अ पार्ट ऑफ जोक. अतिशय चांगली मैत्री तुमची सर्वांची सातत्यानं राहिली आहे. आणि रॉयल स्पोर्ट्सचे रॉयल ओनर यशदादा वेखंडे यांच्या वतीनं गणेशसाठी गोवा ट्रिप स्पॉन्सर झालेली आहे. गणेश, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. जबरदस्त कामगिरी तुझी सातत्यानं राहिली आहे. आणि एक महत्वाची फोटो काढा, आम्हाला पण भेटेल असं. या तुम्ही. आणि गेली 9 दिवस चाललेला रणसंग्राम ज्यांनी मैदान रणकंदन करून सोडलं आणि या मैदानाचे चॅम्पियन जे राहिलेत, ज्यांनी मैदान मारलंय, तो चॅम्पियन संघ आहे. चॅम्पियन पदाचे प्रबळ दावेदार ज्यांना नक्कीच पाहिलं जात होतं, टीम आहे हरेशजी पष्टे पुरस्कृत चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट हार्दिक स्पोर्ट्स शहापूर. चला मित्रांनो, लगेच या, लवकर या. चला, ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचे सर्व शिलेदार आपण या.
श्रेयसदादांच्या सोबत इथं आपण जॉईन व्हा. चॅम्पियन पदाची ट्रॉफी आपण वितरित करत आहोत. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर, कॅन्डी, योगेश भोईर, त्याचबरोबर आपण सर्वांना पाहू शकता. प्लेइंग 11 आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड. चला या पुढे. अर्जुन बांगर, बाली भागरे, सर्व खेळाडू चला. सुमित बागरे, सलाम शेख, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. एकदा आवाज द्या. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मल्हार हे कोट. आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा मोरया ही संपूर्ण टुर्नामेंट जबरदस्तरित्या सुफल सुमंगल पार पडलेली आहे. आणि आयोजकांच्या वतीनं ही संपूर्ण कार्यक्रम इथं संपन्न झाला असं आम्ही जाहीर करतोय. मित्रांनो, घरी जाताना गाड्या व्यवस्थित चालवा. घरी आपली वाट पाहत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.